बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। हिंदी नकोच, हिंदी सक्ती विरोध करत येवल्यातील मनसेच्या वतीने विविध शाळांना निवेदन दिले। इयत्ता पहिलीपासून सक्तीची भाषा म्हणून हिंदी लागू करण्याच्या निर्णयाला येवल्यातील मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येवल्यातील विविध शाळांमध्ये निवेदन देण्यात आले। आज येवला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी येवल्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विद्यार्थी सेनेच्या वतीने सर्व महाविद्यालय, विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा, पंचायत समितीतले गट शिक्षण अधिकारी यांना त्यांना ते राज साहेबांनी दिलेले जे निवेदन होते त्या निवेदनाची प्रत देऊन आम्ही त्यांना सांगितले की हिंदी भाषेला तुम्ही कडकडून विरोध केला पाहिजे। तसेच हिंदी भाषेसाठी महाराष्ट्रात सन्माननीय राज साहेबांनी जो विरोध दर्शविलेला आहे त्या विरोधासंदर्भात प्रत्येक प्रादेशिक पक्षाने सुद्धा आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे की सन्माननीय राज साहेबसाठी हा एक राजकीय विषय नसून हा मराठी अस्मितेचा विषय आहे, म्हणून हा सन्माननीय राज साहेबांनी हा विषय मुद्दे लावून धरलेला आहे। तसंच प्रत्येक प्रादेशिक पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे। जो सरकारने निर्णय घेतला आहे की हिंदी भाषा सक्तीची महाविद्यालयांमध्ये केली आहे त्याच्या विरोधात माननीय राजसाहेबांनी परिपत्रक काढून त्याचा विरोध दर्शवलेला आहे। आज आम्ही येवला तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन राजसाहेबांचे परिपत्रक देऊन ही हिंदी भाषा सक्तीची होता कामा नये, महाविद्यालयात शिकवता कामा नये, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठीच चालली पाहिजे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेतू आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याची भाषा ही प्यारी असते आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव भाषा म्हणजे मराठी भाषा आहे। त्यामुळे मराठीचा निर्णय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरला आहे। जेणेकरून हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करण्यात आली तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यापुढेही तीव्र विरोध केला जाईल। हे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला एक हे देत आहे, अल्टिमेटम देत आहे। आज संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की हिंदी भाषा सक्ती ही टाळावी आणि मुलांना मराठी शिकवण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली।